हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रियंका टेंभुर्णे चॅनल। आज मी घेऊन आले आहे नवीन विषय आणि तो आहे हाऊ टू मेक इडली डोसा बॅटर ॲट होम। म्हणजे इडली डोसा बॅटर कसे बनवायचे याची रेसिपी। पण त्या अगोदर जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा। तर चला तर आज आपण बघूया की इडली आणि डोसाचे मिश्रण आपण घरच्या घरी कसे बनवू शकतो आणि त्यापासून आपण छान छान वेगळे वेगळे पदार्थ कसे बनवू शकतो। तर यासाठी मी अगोदर घेतले आहे इथे 2 कंटेनर, म्हणजेच 2 टोप, जे तुमच्याकडे घरी स्टीलचे जे टोप असतात ते इथे घेतले आहे। आणि एक बाउल घेतलेला आहे, एक रेग्युलर जी तुमची वाटी असते ज्यामध्ये तुम्ही वरण वगैरे सगळ्या काही गोष्टी खाऊ शकता, ती नॉर्मल एक वाटी घ्यायची आहे आणि 2 पातेलं घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला त्या वाटी, अगदी फुल वाटी आपल्याला इथे उडदाची डाळ घ्यायची आहे। इथे मी सालाची उडदाची डाळ घेतलेली आहे, तुम्ही नॉर्मल विदाऊट साल असलेली उडदाची डाळसुद्धा घेऊ शकता। फुल अगदी वाटी जी आहे मी ती उडदाची डाळ घेतली आहे, ती मी टोपामध्ये टाकली। त्यानंतर सेम त्याच वाटी भरून आपल्याला पूर्ण फुल वाटी भरून असे 2 वाटी आपल्याला घ्यायचे आहेत बॉईल राईस जे आहे ते तुम्हाला दुकानात विकत मिळतात। तुम्ही सांगा त्यांना इडली डोशाचे तांदूळ पाहिजे, आम्हाला बॉईल राईस पाहिजे, ते देतील तुम्हाला। असेच मी 2 वाटी इथे बॉईल राईस घेतले। त्यानंतर मी 1 वाटी आपला नॉर्मल जे आपण भात बनवतो घरी, नॉर्मल जो राईस असतो आपला, जो तांदूळ असतो, ते मी 1 वाटी घेतला आहे इथे आणि ते मी परत जे आहे ते तांदूळ टाकले। अशा प्रकारे माझं 1 वाटी उडदाची पूर्णपणे भरून असलेली डाळ, तर माझे 3 वाट्या तांदूळ, असं हे आपलं मिश्रण आहे। त्यानंतर त्या सेम वाटीमध्ये तुम्ही खाली बघू शकता एक रिंग दिसते तुम्हाला, तेवढं म्हणजे मी 1/4 त्याला कन्सिडर करते आणि तेवढं वाटी मला घ्यायचं आहे। 1/4 ऑफ जी पण तुम्ही वाटी घेतली असेल त्या वाटीचा 1/4 भाग म्हणजे आपल्याला घ्यायचा आहे साबुदाणा। आणि हे आपल्याला मस्तपैकी छानपैकी धुवून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ, आणि छानपैकी भिजायला ठेवायचं आहे। भिजायला आपल्याला साधारणतः याला 6 ते 8 तास आपल्याला भिजायला ठेवायचं आहे। 6 ते 8 तास भिजल्यानंतर डाळ तुम्हाला अशी दिसेल आणि व्यवस्थितपणे आपल्याला डाळीचे छिलके जे आहेत, जे आपल्याला साल जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत डाळीचे आणि व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। आता आपली डाळ जी आहे ती ग्राइंड करण्यासाठी, म्हणजेच मिक्सरमध्ये पिसून घेण्यासाठी तयार झालेली आहे। सगळ्यात अगोदर मी इथे डाळ जे आहे ते कमीत कमी पाणी टाकून, तुम्ही बघू शकता अशा कन्सिस्टन्सीची डाळ आणि अशा कन्सिस्टन्सीची आपल्याला डाळ जी आहे ती वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून। तर अशी मी डाळ इथे वाटून घेतली आहे छानपैकी। तुम्ही कन्सिस्टन्सी परत एकदा बघा। आणि एका पातेल्यामध्ये मी सगळं ते डाळीचं मिश्रण जे आहे ते इथे काढून घेतलं आहे। त्यानंतर डाळीचं मिश्रण वाटून झाल्यानंतर आता आपल्याला तांदूळ जे आहेत ते पाळीपाळीने आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर अगोदर मी थोडे तांदूळ घेतले, त्यामध्ये थोडं पाणी मी घातलं आणि त्यांना मी पिसून घेतले आहे। तर तुम्ही बघू शकता इथे तांदळाचं हे मिश्रण अगदी वाईट असं दिसतं, त्याला आपल्याला व्यवस्थित पिसून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते मी आता असं पिसून, तुम्ही बघू शकता त्याला कसे बबल्स आणि कसे आतापासूनच त्याला कसं फर्मेंटेशनसारखं होतं आहे। तर तुम्ही बघा, हे मी याच्यामध्ये ओतून घेतलं आहे। अशा प्रकारे मी सगळे तांदूळ जे आहे ते माझे ग्राइंड करून घेतले आहे, मिक्सरमध्ये व्यवस्थित पिसून घेतलं आहे। आणि हे बघा, माझं बॅटर जे आहे ते असं रेडी झालेलं आहे। मी असं मोठं पातेलं घेतलं होतं स्टीलचं, ज्याच्यामध्ये मी हे सगळं माझं जे बॅटर आहे ते एकत्र केलेलं आहे आणि छानपैकी याला मी व्यवस्थित फेटून घेते आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी जाडसुद्धा नाही किंवा अगदी पातळसुद्धा नाही, व्यवस्थित ह्या कन्सिस्टन्सीचा आहे। त्यानंतर ह्या बॅटरला आपल्याला झाकून काहीतरी वजन वरती ठेवून आपल्याला रात्रभर त्याला ओव्हरनाईट फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे। लक्षात ठेवा, आता उन्हाळा असल्यामुळे फर्मेंटेशनसाठी आपण मेथीदाणासुद्धा टाकू शकतो वेगवेगळ्या ऋतूमध्ये। म्हणजे उन्हाळ्याला सोडून जर आपण पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये इडली डोसा करायचा प्लॅन केला, तेव्हा 1 चमचा मेथीदाणा, 1 छोटा चमचा मेथीदाणा त्याच्यात घाला, फर्मेंटेशन व्यवस्थित होईल। तर इथे आपण ओव्हरनाईट फर्मेंटेशनसाठी ठेवल्यानंतर दुसऱ्या सकाळी जर तुम्ही ओपन करून बघितलं तर तुम्ही बघू शकता, वा किती छान याला फर्मेंटेशन आलेलं आहे, किती छान हे मिश्रण जे आहे ते फसफसलेलं आहे। अगदी तुम्ही बघू शकता किती वरपर्यंत हे आलेलं आहे, किती मिश्रण जे आहे ते छानपैकी फुललेलं आहे। मिश्रण अगदी रेडी झालेलं आहे। वेगळे वेगळे वस्तू आणि वेगळे वेगळे पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही एकाच मिश्रणाची इडली बनवा, ह्याच मिश्रणाचे जरा थोडं पाणी टाकून तुम्ही याचे डोसे बनवा, छानपैकी मऊ लुसलुशीत तुमची इडली होणार, छानपैकी जाळीदार तुमचा असा डोसा बनणार।
मस्त छानपैकी चटणीबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। घरच्या घरी तुम्ही व्यवस्थित छान इडली आणि डोसा आणि सोबत उत्तप्पा किंवा आप्पे पण तुम्ही बनवू शकता। वेगळे वेगळे प्रकार बनतात सेम मिश्रणाचे। आणि हो, जर तुम्हाला मिश्रण साठवून ठेवायचं असेल, जेवढ्या मिश्रणाची तुम्हाला गरज आहे तेवढेच मिश्रण बाहेर काढा। बाकीचे मिश्रण मीठ न टाकता एका छानपैकी भांड्यामध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवून द्या। तुम्हाला दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतरच्या पण दिवशी यूज करता येतं फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोर करून ठेवल्यानंतर। तर इथे तुम्ही बघू शकता मी त्याच मिश्रणाचे मस्त छानपैकी इडल्या बनवलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे, किती मऊ आणि किती जाळीदार आणि किती सुंदर असे हे दिसत आहेत आणि किती फुललेले आहेत। तुम्ही बघू शकता टेस्टसुद्धा अगदी अप्रतिम लागते। तुम्ही घरी बनवा, ट्राय करा। आणि मी इथे इडली बनवली होती, मी इथे डोसासुद्धा बनवला होता। तर इडली तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे। इडली सगळ्यांनी आवडीने खाल्ली आहे, मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडीने इडली डोसा सगळ्यांना आवडतो। तुम्ही याचे वेगळे वेगळे प्रकार पण बनवू शकता। तर इथे मी इडली सांबार चटणी याचे सुद्धा फोटो टाकलेला आहे आणि हे सुद्धा मी बनवले होते। यासोबतच मी डोसासुद्धा घरी बनवला होता। मी एकाच वेळेस एकाच बॅटरच्या ह्या सगळ्या गोष्टी घरी ट्राय करत असते, सगळ्या गोष्टी घरी बनवत असते। तर तुम्ही सुद्धा हे ट्राय करा, इडली डोसा बनवा आणि एन्जॉय करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ। प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब।